परीक्षेचा पेपर हा फुटलेला आहे। पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। पोलिसांना माहिती मिळताच भिवंडीमध्ये धाड टाकण्यात आली असता प्रश्नपत्रिकेत समान प्रश्न आढळलेले आहेत। समान प्रश्न आढळून आल्यानं भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता उद्या होणाऱ्या टीईटी पेपरचा संपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्यानं ही परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे। 3 मे रोजीचा पेपर जो होता तो लीक झाल्यानंतर कुठेतरी संपूर्ण देशभरात गदारोळ उठल्यानंतर आता पुन्हा एकदा पेपर फुटीचा प्रकार समोर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जी प्राथमिक शिक्षकांसाठी जी पात्रता परीक्षा घेतली जाते, टीईटी परीक्षा असते, त्या परीक्षेचा पेपर भिवंडी येथून लीक झाल्याचं बोललं जाते। ज्या पद्धतीने आपण जर माहिती घेतली तर जे आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जे आहे सर्व प्राथमिक शिक्षकांना जी पात्रता परीक्षा आहे, टीईटी परीक्षा आहे, जी उत्तीर्ण होणं अनिवार्य केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ही परीक्षा 28 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार होती, परंतु आत्ताच्या घडीला जो आहे भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रामधील कोंडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी एका कारवाईमध्ये जे या पेपर जो होता तो लीक करणाऱ्या 3 जणांना संशयितांना ताब्यात घेतल्याचं बोललं जाते। आणि त्यामुळेच आता जे आहे परीक्षा जी आहे पुढे ढकलल्याचं सुद्धा बोललं जाते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सुद्धा त्याबाबतची घोषणा केलेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शिक्षक होते ते या परीक्षेला पात्र झालेले होते आणि ते परीक्षा देणार होते, परंतु या पेपर फुटी प्रकरणानंतर आता ही परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे। याबाबत लवकरच सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली जाणार आहे। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी। परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर टीईटी पेपर फुटीचा प्रकार समोर आलेला आहे आणि जो उद्या होणारा पेपर आहे ते पुढे ढकलला आहे, नक्की काय प्रकार आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 37 ठिकाणी आपण 1,728 केंद्रांवर जवळपास 6,125 विद्यार्थ्यांची आपण परीक्षा ही 28 जून 2026ला म्हणजे उद्या आपण घेणार होतो। परंतु आता ही परीक्षा प्रसारमाध्यमांवर पण बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिका अतिशय गोपनीयरित्या आणि सुरक्षितरित्याच केंद्रांवर पोहोचवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे मुरगुडला पेपर हा फुटलेला नव्हता। त्याची सुनावण्या चौकशा सगळ्या झालेल्या आहेत आणि चौकशी अंती निष्पन्न पण झालेलं आहे। परंतु प्रश्नपत्रिका ह्या जरी आम्ही परीक्षा परिषदेने काळजी घेतलेली असली तरी आता हे आम्ही ही प्रसारमाध्यमांवर आता आम्ही परीक्षेचीच तयारी करण्यासाठी येथे आलेलो होतो। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता टीईटी पेपर फुटी प्रकरण सुद्धा समोर येत आहे आणि यामुळेच आता उद्या होणारी टीईटी परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, असं परीक्षा परिषदेकडून सुद्धा आता अधिकृतरित्या कळवण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांतराव सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। ते फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत, तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ हा नक्कीच निषेधार्ह आहे। आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि ह्या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं, एवढी आमची विनंती। एकतर नव्या उमेदीनं संपूर्ण राज्यामध्ये जे टीईटी परीक्षा देणारे उमेदवार आहेत, जे भावी शिक्षक आहेत, ते मोठ्या आशा लावून अभ्यास करून या टीईटीला सामोरे गेलेले आहेत। परंतु आज ठाण्यामध्ये पेपर फुटल्याची बातमी समोर आलेली आहे। ही अत्यंत मनाला वेदना देणारी आणि विशेषतः करून आम्हा सर्व शिक्षकांच्या भविष्यावर घाला घालणारी बातमी या ठिकाणी समजलेली आहे। हे जे कोणी गुन्हेगार आहेत, मला वाटतं यांना कडक शासन नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पाहिजे।